आपण असं एखादा उपाय पाहणार त्यांना आपल्या मनाला शांती भेटेल की आपल्या घरात एक प्रसन्न वातावरण राहण्यासाठी जे काय आपल्या घरी अवेलेबल असतं त्याच्यातूनच आपण एखादी गोष्ट अशी पाहणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा। तुम्हाला जर आवडला तर तुमच्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि हा व्हिडिओ खूप युजफुल आहे। तुम्ही असं काही नाही की काही केल्याने आपल्याला भरपूर काही मिळणार आहे किंवा हे जे काय करतो त्याने आपल्याला खूप काही मिळतं, तर नाही, आपल्या घरातील शांतता आणि खूप काही प्रसन्नता मिळण्यासाठी चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी मनस्वी, माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ह्या दिव्यांच्या वात्या आहेत ज्या राहिल्या आहेत आता शिल्लक। आपली दिवाळी झालेली आहे, कालची पौर्णिमा पण झालेली आहे। आता ह्या वाती सगळ्या आपण बाजूला करून घेतल्या आहेत आणि ही आहेत फुलं। तर मी रेग्युलर संध्याकाळचं जे घरामध्ये जे म्हणतो ना आपण धूप वगैरे लावतो त्याच पद्धतीने या फुलांचा वापर करते। मस्त अशी वाळवून ठेवायची, आपली हारांची वगैरे फुलं असतात ती, आणि त्यांचा असा वापर करायचा आपण। तर मी काय करते ते पहा, ही अशी फुलं घेते, त्याचबरोबर ह्या वाती आपल्या त्याच्यामध्ये आपल्या घरी दालचिनीची पानं असतात ती घ्यायची, कारण घरामध्ये कोणतीही म्हणजे आपण म्हणतो ना वाईट शक्तीपेक्षा ना आपण हे म्हणायला हवं की मस्त असं वातावरण राहतं। जे आपण मसाल्याची पानं आणि लक्ष्मी मातेला ना हे मसाल्याची गोष्टी ज्या असतात ना त्या प्रिय असतात, त्यामुळे हे ना आपण कंटिन्यू घरात घालायचं। तसंच हे पहा, मी इथं ना टेसून असं घेतलं होतं, दालचिनीचा एक छोटा तुकडा, लवंग, लक्ष्मी मातेसाठी खूप हे असतात, तर हे असं घ्यायचं। आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचे 2 ते 3 कापूरच्या वड्या, हे पहा, हे असं टाकून घ्यायचं। तर तुम्ही पण घरात ना असं फुलं जी असतात ना ती टाकून देण्यापेक्षा अशी वाळवून ठेवायची। फक्त ह्या वाती आहेत ना त्या वाती आता आपण फेकून देणार, त्याच्यापेक्षा असं यूज करून द्यायचं। तर असं मी त्याच्यासाठी हे वापरले आहेत, नाहीतर ही रेग्युलरची फुलं वाळवलेली असतात माझ्याकडं, आणि हे दालचिनीची पानं आणि आपले खडे मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी हे वापरते मी। आता हे पेटवायचं, एका आपल्याला परातमध्ये प्लेटमध्ये घ्यायचंय, असं आपल्याला मसाले वरती करायचे। आता हे प्लेटमध्ये घ्यायचं आणि अख्खा घरातून असं फिरवून घ्यायचं। तर हे घरातून फिरवायचं अख्खे आपल्याला आणि नेऊन असं दारासमोर ठेवून द्यायचं। खूप छान असं सुगंध घरामध्ये येतो। तर याच्यामध्ये थोडीशी आपल्याला धूपकाडी असेल तर धूपकाडी टाकायची ठोकून, किंवा एखादी अगरबत्तीही याच्यामध्ये ठेवून द्यायची। आता हे दार माझं संध्याकाळचं वारं असतं त्यामुळे उघडं नसतं, हे इथे ठेवते मी। हे घेतले आपण अगरबत्ती, आता ही अगरबत्ती आहे ना तर ह्याच्यामध्ये हे काढून घेऊया आधी। तर हे पहा, आपण हे अगरबत्तीचे तुकडे करून घेतले, तर हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला असे सोडून द्यायचे, म्हणजे त्यांचाही खूप सुगंधाचा घरभर राहतो आणि मस्त असं जळायला सुरुवात होते। आणि छान असं कापूर घातले आपण, खूप मसाले असे वापरले आहेत त्यामुळे फ्लेवर आणि सुगंध इतका भारी घरी राहतो आणि तुम्हाला बघा प्रसन्न वाटून जाईल। कुठेही डास चिलटं येत असतील तर इथं ठेवून द्या, मस्त असं वाटेल तुम्हाला पण। तर तुम्ही हे संध्याकाळचं नक्की करत जा। असे छोटे छोटे मी जे व्हिडिओ बनवते यूजफुल असतात आणि तुम्ही हे घरी यूज करत जा नेहमी। हे जे मी हवन टाईप आपण म्हणतो ना हवन, त्या टाईप केलेलं असतं, तर ते खूप मस्त असं आपल्याकडे जर समजा हवनच्या वस्तू असतील त्याही थोड्या थोड्या याच्यामध्ये सोडून द्यायच्या। खूप मस्त असे निगेटिव्ह एनर्जीपेक्षा म्हणतो प्रसन्न वाटतं आपल्या मनाला। आपल्या मनात जे निगेटिव्ह असतं ना ते निघून जातं आणि खूप छान असं आपल्याला आपल्या घरी प्रसन्न वातावरण राहतं। तर हे रेग्युलर करत जा, किंवा तुम्ही गॅलरीचं दार असतं तिथं ठेवून देत जावा या पद्धतीने करून। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर हे पूर्ण फिरवून घ्यायचं आपल्याला। अजून इथे मी दारासमोर नाही येत मागवायचं, हे असं असतं, आमच्या दारात बसलेलीच असतात दोघं पण। सरळ उघड, गॅलरीचं दार उघड आपल्या। आता हे मी
इथे गॅलरीच्या इथे ठेवून देते. थोडा वेळ तिकडल्या दारात, तिकडून पण वारा खूप आहे आणि इकडून पण वारा तेवढाच आहे. तर हे पहा तेवढाच वारा आहे, त्यामुळे इथे थोडा वेळ ठेवून देते आता. आणि खूप मस्त जळतं. फक्त फुलं आपली आहेत ना मस्त अशी उन्हाला ठेवून घ्यायची. उन्हाला नसतील तर रोज तवा आपण जेव्हा भाकरी चपाती काय घालून घेतो ना त्याच्यामध्ये फुलंही वाळवून घ्यायची. ते निर्माल्यात टाकण्यापेक्षा असं यूज खूप छान होतं. व्हिडिओ तुम्हाला युजफुली वाटला तर नक्की तुमच्या मित्रपरिवारावर शेअर करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. हे पहा हे दोन्हीच्या दोन्ही इथं बसले. शेकोटी असते त्यांची, ही अशी शेकोटी असते त्यांची, त्यासाठी बसलेली असतात.